आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। करायचीच नसेल तर तुम्ही या पदावर बसण्यास लायक आहात का, असा प्रश्न आता मध्ये जे बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाअंतर्गत जे UP विभाग आहे त्या UP विभागाअंतर्गत जे रस्त्याची कामे चालतात, ही कामे कशा नियमबाह्य पद्धतीने चालतात याचा लेखाजोखा मी माननीय मुख्य कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा अधिकारी व त्याचप्रमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा हे अधिकारी दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे सदर प्रकरणावर कारवाई न करता सदर प्रकरणे गुन्ह्यात घेऊन या सदर प्रकरणातील टक्केवारी घेऊन त्या प्रकरणावर कारवाई केली जाते की काय, असा प्रश्न आता या जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांच्या प्रति उपस्थित होत आहे। त्यानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामकाजावर जातीने लक्ष घालून सदर जिल्हा परिषदेतील हे कामकाज शासन परिपत्रक, शासन अध्यादेश आणि दप्तर दिरंगाई कायदा या प्रमाणात चालणार आहे याची दक्षता घेण्याची अत्यंत गरज या ठिकाणी झालेली आहे। परंतु असाच कारभार जर या जिल्हा परिषदेमध्ये चालू राहिला तर शासनाच्या वतीने जो करोडो रुपयाचा निधी या जिल्हा परिषदेमध्ये दिला जातो, हा कशा प्रकारे खर्च केला जात आहे याबद्दल आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्या अनुषंगाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना मी या आंदोलनाच्या वतीने विनंती करतो की आपण सदर जिल्हा परिषद ही शासन नियमावली, शासन परिपत्रक, शासन अध्यादेश, माननीय विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनाचं पालन करून चालवावं, अन्यथा तुम्ही कुठची कार्य करून राजीनामा दिल्यास काही वावगं ठरणार नाही, असं मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आवर्जून सांगू इच्छितो। जर ही जिल्हा परिषद शासन नियमाप्रमाणे चालणार नसेल तर शासनाचा कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा अधिकार या जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अजिबात उरलेला नाही। जर या शासकीय नियम, शासन अध्यादेश, शासन परिपत्रकाचं उल्लंघन करून तुम्ही जर जनतेचा घामाचा पैसा खर्च करून आपल्या तुंबड्या भरण्याचं काम जर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे। त्या निमित्तानं मी आज समस्त जिल्हा परिषद प्रशासनाचं जिल्हा परिषद प्रशासन अंतर्गत येणाऱ्या UP विभागाचं जाहीर निषेध करतो। कारण आपण जर शासनाने दिलेले नियम तुम्हाला पाळायला टाइम नसेल, शासनाने दिलेल्या सूचना, विभागीय आयुक्तांना दिलेल्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाळायला वेळ नसेल तर तुम्हाला शासनाचा करोडो रुपये खर्च करण्याचा अधिकार अजिबात उरलेला नाही। तरी आपण या नियमबाह्य कार्यवाहीवर ताबडतोब लगाम घालून शासनाचा होत असलेला करोडो रुपयाचा आभार थांबवण्याची विनंती मी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय कार्यकारी अभियंता व त्याचप्रमाणे येथे खर्च
जो बिल पास करतात ते बिल पास करत असताना सदर बिल हे नियमात आहे की नाही याची पडताळणी न करता जे कॅफो बिल अदा करतात त्या कॅफोंना मी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण कुठल्याही कामाचे, कुठलीही डागडुगीचे, कुठल्याही बंधाऱ्याचे बिल अदा करत असताना माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाने शासन नियमावली शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन आपण करावं. त्यानंतरच आपण या ज्या त्या कामाचे बिल अदा करावे. अन्यथा आपण या खुर्चीवर बसण्यास लायक नाही अशी आमची आता धारणा झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण सर्वप्रथम लक्षात घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. वास्तविक पाहता जर आपण हे असेच कामकाज सुरू ठेवणार असाल तर शासनाच्या करोडो रुपयाचे जे नियमबाह्य निधी खर्च होत आहे याची जबाबदारी आपण घ्यायला तयार राहा. एवढंच मी आज या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो.